जगद्गुरू संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या 650व्या जयंतीनिमित्त देशभरामध्ये राबवण्यात येत असलेल्या श्री गुरु रविदास समरसता संकल्प अभियानाचा प्रारंभ शहरातील कासलेवार गार्डन येथे भव्य कलश पूजन व रथयात्रेच्या मिरवणुकीने करण्यात आला। समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं हा या अभियानाचा उद्देश आहे। कलश पूजनानंतर शहरातून काढण्यात आलेल्या रथ मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। त्यानंतर भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कलश वितरण सोहळा पार पडला। या कार्यक्रमास भाजपा राष्ट्रीय महामंत्री दुष्यंत कुमार गौतम, समरसता संकल्प अभियानाच्या संयोजिका आमदार माधवीताई नाईक, माजी पालकमंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर, फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई अतुल चव्हाण, भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे, भाजपा अनुसूचित मोर्चा प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड, माजी आमदार राम सातपुते, माजी केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड, आमदार सुहास शिरसाट, आमदार किसन वानखेडे, माजी महापौर भगवान घडामुडे, महापौर समीर राजूरकर, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुल लोणीकर यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच महंत नागराज बाबांचे शिष्य महंत दिवाकर बाबाजी, संत एकनाथ महाराजांचे वंशज हरिभक्त पारायण रावसाहेब महाराज गोसावी, वीरशौर्य संप्रदायाचे डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्यासह विविध संप्रदायाचे संत महंत महाराज आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। आज या ठिकाणी संत रोहिदास महाराजांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने समरसता संकल्प अभियानामार्फत आज हा कलश पूजन आणि कलश वितरणाचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला। संत रोहिदास महाराजांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने हा उपक्रम हातात घेतलेला आहे। त्यांच्या जन्मस्थानी वाराणसीमधून सर्व राज्यांमध्ये हे कलश पोचलेले आहेत। त्यांच्या जन्मभूमीतली पवित्र माती या कलशमध्ये आम्ही आणलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही आता सर्व जिल्हाध्यक्षांना इथे निमंत्रित करून त्याचे कलश बनवून प्रत्येक जिल्ह्याला हे कलश दिलेले आहेत आणि त्या जिल्ह्यामधून ते प्रत्येक मंडल लेवलला ते कलश पोचणार आहेत आणि संपूर्ण मंडळामध्ये आम्ही हे कलश घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत संत रविदास महाराजांचे विचार आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करणार आहोत। हा कार्यक्रम भाजपचा आहे का सामाजिक आहे? भाजपचे सगळे कार्यक्रम हे सामाजिकच असतात। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।